तुमच्या अभ्यासक्रमात असणारी ब्र ही सामाजिक कादंबरी या ठिकाणी आपण पाहत असताना या कादंबरीतील कादंबरीकार ज्या आहेत त्या आपल्या मूळ नांदेडच्याच आहेत. कविता महाजन हे त्यांचं नाव. भाग्यनगर येथे त्यांचं बालपण गेलेलं. आणि अशा या कादंबरीकार लेखिकेचा परिचय पाहत असताना लेखिकेच्या कादंबरीविषयी दृष्टिकोन आपण सर्वप्रथम पाहूया. ब्र ही त्यांची पहिलीच कादंबरी. असं म्हटलं जातं की लेखक कोणताही असू दे, त्यांची पहिली कादंबरी हे त्याचं आत्मचरित्रच असतं, असा साहित्यशास्त्राचा अलिखित नियम आहे. पण हा नियम लेखिका कविता महाजन यांना इथे लागू होत नाही, कारण त्यांनी आपली मुलाखत देत असताना सुस्पष्ट सांगितलेलं आहे की माझी पहिली कादंबरी ब्र हे माझं आत्मचरित्र नाही. त्यांनी आत्मचरित्र आणि कादंबरी यातला फरक या मुलाखतीमध्ये स्वतःहूनच स्पष्ट केलेला आहे. आत्मचरित्र म्हटलं की स्वतःविषयी सत्य माहिती त्यात देणे अत्यंत आवश्यक असते, पण कादंबरी म्हटलं की त्यात सत्यता असतेच असं काही नाही. बऱ्याचदा त्यात उगाच फापट पसारा पेरलेला असतो, हेही त्यांनी कबूल केलेलं आहे. कादंबरीत आलेली जी काही पात्रे आहेत त्यात त्यांचा अंश आहे, पण कादंबरीत मात्र त्या नाहीत. ब्र हे त्यांचं आत्मचरित्र म्हणण्यापाठीमागे लोकांचा हा अभिप्राय आहे की त्या कादंबरीमध्ये आलेली नायिका ही एकदम लेखिकेच्या जीवनचरित्राशी निगडीत आहे. त्यात असणारी नायिका घटस्फोटित आहे, तर लेखिका सुद्धा हा स्वतः घटस्फोटितच आहे. ज्याप्रमाणे लेखिकेने आपली चर्चा या कादंबरीत रचली त्याप्रमाणे त्या नायिकेची आहे, पण लेखिका म्हणते त्याप्रमाणे लेखिकेचा जीवनपट हा कादंबरीत येणाऱ्या प्रत्येक पात्रात आहे. लेखिका स्त्री आहे आणि त्या पुरुष पात्रात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत, पण पूर्ण पुरुष पात्र त्यांचे नाही. त्यातही भिन्नता आहे. त्यात आत्मचरित्र लिहिणे अथवा न लिहिणे हा पुढचा क्रम आहे. भविष्यात त्या लिहितील की नाही त्याचा पुढचा काळच या ठिकाणी ठरवत असतो. वाटले कदाचित तर त्या लिहितील देखील, आणि नाही वाटले तर त्या निर्माण करणार नाहीत, कारण एवढी सगळी साहित्य निर्मिती त्यांनी केलेली असल्यामुळे त्यांनी आत्मचरित्र लिहावं असं त्यांना वाटणारही नाही, आणि त्यांच्यासाठी ही गोष्ट जुजबी आहे. मुलाखतीत त्यांनी आपल्या लहानपणाच्या गोष्टीसुद्धा सांगितलेल्या आहेत, लपून चोरून केलेल्या गोष्टीसुद्धा सांगितलेल्या आहेत. लेखिकेच्या आईवडिलांच्या घरी व आजोळी म्हणजे मामाच्या घरी वाचन संस्कृती ही मोठ्या प्रमाणावर होती, आणि वाचन करून खूप मोठा ज्ञानाचा साठा वाढवल्यानंतर त्यांना लिखाण करायला सुचले. परंतु लिखाण करावे तर कशावर हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. तोही या लेखणीच्या माध्यमातून सुटला. स्त्रीवादाची धार त्यांना सापडली आणि स्त्रीवादी लेखिका म्हणून कविता महाजन यांचं नाव महाराष्ट्रात गाजल्या गेलं, आणि यातून त्यांचं साहित्य बहुआयामी असं बनल्या गेलं. वेगवेगळे त्यांनी साहित्य प्रकार हाताळले, त्यात कादंबरी साहित्याचा सुद्धा समावेश आहे. त्यांच्या कादंबरी साहित्याचा उगम अशा प्रकारचा आहे असं त्यांनी स्वतःहून एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतं. कादंबरीची भाषाशैली पाहत असताना बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या कविता महाजन कादंबरीची भाषाशैली ही विशिष्ट भाषाशैली वापरतात. भाषा हे मानवी जीवनाचं अविभाज्य अंग आहे, किंबहुना मानवी जीवनाचं एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून सुद्धा आपल्याला त्या भाषेकडे पाहता येतं. आजच्या प्रगत मानवाच्या जीवनाकडे पाहताना भाषाहीन समाजाची कल्पनाच आपल्याला करता येणार नाही. मानवी जीवनात भाषेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे की माणसाची व्याख्या बोलणारा प्राणी अशीच करणे योग्य ठरेल, आणि बोलणारा प्राणी म्हटलं की भाषा तिथे आलीच. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भाषा अपरिहार्य आहे. आपल्या मनातील विचार, भावना व संवेदना अभिव्यक्त करण्यासाठी, ज्ञानाच्या आदानप्रदानासाठी, संबंध प्रस्थापित करण्यासाठी, व्यावहारिक किंबहुना सर्व प्रकारच्या संदेशासाठी मनुष्य या ठिकाणी भाषेचाच वापर करत असतो. भाषेचा प्रमुख हेतू संप्रेषण, संदेशन म्हणजे आदानप्रदान करणं असा आहे. भाषेचा पद्धतशीर अभ्यास भाषा विज्ञानामध्ये जरी केला जात असला तरी गेली काही शतके भाषा विज्ञान हा विषय सातत्याने विकसित होत आहे. भाषा अभ्यासाच्या नव्या नव्या दिशा उलगडत आहेत. अनेक नव्या नव्या संकल्पना या ठिकाणी उदयास येत आहेत. त्याचे विवरण आपल्याला या ठिकाणी करता येते.
मराठी इंग्रजी मिश्र भाषेची रचना लेखिका कविता महाजन यांनी आपल्या कादंबरीमध्ये मराठी इंग्रजी मिश्र भाषा वापरलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये एके ठिकाणी आलेला संदर्भ असा: मॅरेज, ॲनिव्हर्सरी नाही, हॅपी बर्थडे नाही, व्हॅलेंटाईन डे नाही, गेल्या बाजार, फ्रेंडशिप डे पण नाही, असा एकदम मी आमच्या ध्यानासाठी आयफोन कामून आणला. खरं तर ही इंग्रज लोकांची फार मोठी देणगी आपल्या देशाला लाभून गेली. ते देशात आले, राज्य करून गेले, तरीही त्यांनी आपल्याला ही जी देणगी दिली ती पुरून आपण आज चाखत आहोत. एकीकडे माझा माय मराठीची अवहेलना झालेली आपल्याला दिसून येते, तर दुसरीकडे तिची सवत असणारी इंग्रजी हिची मात्र कसोशीने लोक अंगीकार करताना दिसून येतात. पण आज इंग्रजी शिकणं काळाची गरज झालेली आहे, म्हणून या कादंबरीमध्ये इंग्रजी मिश्र भाषा शैली आपल्याला पाहायला मिळते. काही अंशी या कादंबरीमध्ये प्रथमपुरुषी निवेदने आपल्याला दिसतात. बदलापूरची बखर, भिन्न, ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम या कविता महाजन यांच्या कादंबऱ्या या ठिकाणी आहेत. या सर्व कादंबऱ्याची निवेदनं ही प्रथमपुरुषी निवेदनं आपल्याला सांगता येतात. मी म्हणाले, तुमच्याकडे आले, बोलायचं होतं थोडं तुमच्याशी. मी म्हणलं, का ते ठीक होय भाऊजी, पण खुद राज ठाकरे सगट तुमच्या एक बी फोटो दिसना. मला काहीच कळत नव्हतं की यात वाईट काय आहे. का बघत नाही आहात माझ्याकडे एकदा तरी वळून. प्रत्येक साहित्यकाराची आपली अशी एक वेगळी निवेदन शैली असते. यात कविता महाजन अशा प्रकारे प्रथमपुरुषी निवेदन शैलीचा वापर करताना आपल्याला दिसून येतात. यासोबतच त्यांच्या भाषेमध्ये ग्रामीण बोली भाषासुद्धा कादंबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेखिका कविता महाजन यांच्या कादंबरीमध्ये ग्रामीण बोली भाषेचा अंतर्भाव या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. राव तराणेचं लग्नाचं वय इतकं उलटून गेलं की येळीचं लग्न होऊन त्यांना पोरबाळ झालं असतं, तर त्यांच्या पोरांच्याही बी लग्नाचं वय उलटून गेले असतं. आई माईवरून शिव्या देतच कडूबाईला पंचायतीच्या बाहेर हाकललं त्यानं. अशा प्रकारचे संदर्भ लेखिका ग्रामीण भागातून वावरत असताना, नोकरी करत असताना ग्रामीण भागात त्या व्हिजिटला जात होत्या आणि तिथले ते जे संस्कार आहेत ते संस्कार त्यांना त्यांच्या कादंबरीमध्ये या ठिकाणी करता आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कादंबरी साहित्यातून ते अगदी सहज व्यक्त झालेलं आहे. ग्रामीण बोली भाषा हे ग्रामीण साहित्याचं एक महत्त्वाचं अंग आहे, जे की त्यांच्या साहित्यातून व्यक्त होताना आपल्याला दिसून येतं. तसंच काही अंशी नागरी भाषासुद्धा त्यांच्या कादंबरीत पाहायला मिळते. ज्याप्रमाणे लेखिका ग्रामीण भागातून फिरून आली, त्याचप्रमाणे नागरी भागात निवास करून ती राहिलेली आहे. त्यामुळे नागरी बोली भाषेचे त्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे. नगरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनाची संस्कृती यासाठी परिणामकारक ठरलेली आहे. त्यातही विशेष म्हणजे पाश्चिमात्य संस्कृती परिणामकारक ठरलेली दिसते. पाश्चिमात्यांची संस्कृती ही विज्ञानवादी, त्यामुळे त्यांच्या विज्ञानाचे वारे महाराष्ट्रात सुद्धा वाहिले. त्याचे परिणाम येथील लोकांची बोलीभाषा, राहणीमान, खानपान, पोशाख यांच्यावर झाला. भारत देश स्वतंत्र झाल्यावर ब्रिटिश या देशातून निघून गेले, तरी पण त्यांचा हा परिणाम आजतागायत आपल्या राहणीमानावर, खाणीपानावर सगळीकडेच झालेला दिसून येतो. यातून सुधारणावादी नागरी संस्कृती उदयाला आली. माणूस बोलताना खेडूत भाषा टाळून शहरी चांगली नरम भाषा बोलायला लागला. याला भाषेचे सुधारित शास्त्रीय स्वरूप म्हणता येईल. त्याचं एक उदाहरण आपण पाहूया. वयानुसार कितीतरी गोष्टी आपसूक ओलांडून मी पुढे आले असते. कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक मोकळी झाली असते. असंच त्यांना सुचवायचं होतं. बहुतेक माझं मला कळायला हे डॉक्टर दयाळांनाही जाणवलं असावं. त्यांनी काही उत्तरं दिली नाही. या उदाहरणावरून आपल्याला हे स्पष्ट सांगता येतं की यात व्यक्त केलेले शब्द खेडूत नाहीत. खेड्यातली माणसं उपरोक्त वाक्य काहीतरी वेगळ्या वलयात, वेगळ्या शब्दात बोलली असती, त्यातून कदाचित लोक हसतीलही. उदाहरणार्थ, वेळीचं लग्न म्हणण्याऐवजी एळीचं लग्न असं म्हटलं आहे, अशी बरीच उदाहरणं या ठिकाणी आपल्याला सापडतात. रात्री मोहकचा फोन आला. थोडा वेळ विषय टाळत उगाच इकडचं तिकडचं बोलत राहिलो, कारण अखेर त्याला म्हटलं, मला अजून थोडा अवकाश दे मोहक. मला पाहू दे आधी की कसा आहे माझा चेहरा. मला आत्ताशी तर कुठं ओळख होते माझी स्वतःची, आणि तुझ्यात मिसळायची, तर ती ओळख मिटून टाकावी लागेल मला. अशा प्रकारची नागरी भाषा लेखिका अलगदपणे कादंबरीत वापरत जाते. कधी कधी पुरुषांची भाषासुद्धा त्या कादंबरीत वापरतात. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, प्रत्येकाची अभिवृत्ती वेगळी, त्याप्रमाणे भाषेची अभिव्यक्तीसुद्धा वेगळीच आपल्याला पाहायला मिळते. वलयसुद्धा वेगळंच आहे. आणि हे सर्व आपणाला कविता महाजन
यांच्या कादंबरी साहित्यातून अभ्यासायला मिळते. तो म्हणाला, डाव्या बाजूच्या वाटेनं बाहेर पडा. रिक्षाभिक्षाची गरज नाही, जवळच आहे हॉस्पिटल. विचारण्याचीही गरज नाही. पुन्हा कोणाला बाहेर पडून सरळ चालत गेलं की उजव्या बाजूला दिसेल पाटी. हे विधान सहज प्रवृत्ती पुरुषांनी व्यक्त करावं तशा पद्धतीचं या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एका स्त्रीला हॉस्पिटलला जाण्याचा मार्ग इथे पुरुषांनी सांगितलेला आहे. यात राग दिसून येत नाही किंवा लोभही दिसून येत नाही किंवा आश्चर्यही दिसून येत नाही. सहज एका स्त्रीने हॉस्पिटलची माहिती विचारली, ती त्या पुरुषांनी सांगितली, एवढेच येथे प्रगट झालेले आहे. तर अशी पुरुषांची भाषा लेखिकेने वापरलेली आहे. त्यासोबतच स्त्री पात्रांची भाषा सुद्धा कादंबरीमध्ये आलेली आहे. कादंबरी म्हटले की स्त्री पुरुष अशी दोन्ही प्रकारची पात्र आलेली आपल्याला दिसतात आणि त्यांची अभिव्यक्ती सुद्धा वेगळी आलेली पाहावयास मिळते. लेखिकेच्या कादंबऱ्यात त्याचे विवेचन मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. मीनाक्षी घाईघाईने म्हणाली, तुम्ही झोपा बरं, सगळ्या गुपचूप. मी म्हटलं, मीनाक्षी, मी बघते सुभद्राकडे. तिला काही औषध द्यायचं का ते तेवढं सांग. हे संभाषण दोन स्त्रियांमधील कादंबरीमध्ये पाहायला मिळतं, जे की दुःखाच्या वेळी एकत्र आलेल्या दोन स्त्रिया आहेत. ग्रामीण पुरुषांची पात्रभाषा सुद्धा कादंबरीत आलेली आहे. जसा ग्रामीण आणि नागरी संस्कृतीमध्ये फरक आहे, त्याप्रमाणे ग्रामीण पुरुष व नागरी पुरुष यांच्यात देखील फरक आहे. नागरी पुरुषाच्या भाषेवर नागरी संस्कृतीचा प्रभाव पडलेला असतो, तर ग्रामीण पुरुषाच्या भाषावर ग्रामीण संस्कृतीचा प्रभाव पडलेला असतो. अर्थातच ही भिन्नता कविता महाजन यांच्या कादंबरीतून अभ्यासायला मिळते. लोकांना ब्रह्मज्ञान द्यायला आपल्याला लय आवडतं. आपण असलो कोरडे पाषाण तर तो आपला प्रश्न आहे. कोण देतो, काय देतो, कसं देतो, किती देतो, कामून देतो. ग्रामीण भागात राहणारा माणूस, त्याला शास्त्रीय भाषेचं ज्ञान नसतं. बोलताना आपल्याकडून काय चूक होईल किंवा बोलल्यावर काय चूक झाली याची अजिबात त्याला कल्पना नसते. तो आपल्या मुखातून जो स्वर निघतो तो स्वर सरळ बोलून जातो. त्याला संकुचित होणाऱ्या हास्याची बिलकुल पर्वाच नसते आणि अशा प्रकारची भाषा तो सहज बोलून जातो. ग्रामीण स्त्री पात्राची भाषासुद्धा त्यांच्या कादंबरीत आलेली आपल्याला दिसते. ग्रामीण पुरुष आणि स्त्री यांची संस्कृती व भाषा वगैरे सारखेच असतात. पुरुष आणि स्त्री यांच्यात जसा फरक असतो त्याचप्रमाणे त्यांच्या भाषेत सुद्धा थोडाफार फरक असतो. उदाहरणार्थ, बलात्कार करणाऱ्या पोरायले फाशी देऊ नये, लडके हे गलती हो गई जाती है. आज तो मुलायम सिंग म्हणला आप्पा आणि अबू आझमी म्हणला का बलात्कार करणाऱ्या पुरुषायलेच शिक्षा कामून द्यायची. बाया बी तेवढ्याच दोषी आहे त्यात बलात्कार करून घेणाऱ्या. जर एखादी लगीन झालेली असो नाहीत लगीन न झालेली असो, कोणची पण बाई तिच्या संमतीनं नाहीतर संमती नसताना एखाद्या पुरुषासोबत गेली तर तिला बी फाशी व्हायला हवी, असं बरगळला तो सुखबाईनं सांगितलं. एका राजकीय नेत्याची भूमिका त्यांनी एका स्त्रीच्या माध्यमातून मांडलेली इथं दिसते आणि भाषेची शैली अशा रीतीने अभिव्यक्त होत जाते. नागरी पुरुष पात्रांची भाषा पाहत असताना नगरातील स्त्री व पुरुष हे बहुतांशी शिकलेले सापडतात. त्यामुळे त्यांच्या बोलीभाषा ह्या शुद्ध स्वरूपामध्ये जाणवतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते आपल्या घरातील सदस्यांपुढे व्यक्तही करतात. ग्रामीण भागातील पुरुषासारखे कडक शब्द त्या बोलत नाहीत. शुद्धता त्यांच्या भाषेत या ठिकाणी असते. त्याचे एक उदाहरण विश्वास लेले म्हणतात, मुळात आपल्या देशात जेवढी गरज आहे तेवढ्या कॉन्डोम्सचं इथं उत्पादन होत नाही, त्यामुळे मुळातच शॉर्टेज आहेच. पुन्हा कंडोम्ससाठी लागणारं वंगण इथं तयार होत नाही, ते परदेशातून आयात केलं जातं. त्यामुळे त्यांची बनवण्याची किंमत वाढते आणि अर्थात विक्रीची वाढते. महाग कंडोम्स गरिबांना परवडत नाहीत, यात श्रीमंत टिकतील, गरीब मरतील. अशा प्रकारची भाषा कविता महाजन सहज लिहून जातात. नागरी स्त्रीपात्राची भाषा वापरत असताना नगरात राहणाऱ्या स्त्रियांची भाषा स्पष्ट करण्याचा प्रयत्न लेखिका या कादंबरीतून करत जाते. त्यातून त्यांच्या जीवनाचे विविध रंग दर्शविण्यात त्यांनी धन्यता मानलेली आपल्याला दिसून येते. त्याचं एक उदाहरण आपण पाहूया. सुमित्रा म्हणाली, प्रफुल्ल, ही इज अ फ्रॉड आणि मीही ठगले गेले आहे. फसवणूक आहे सगळी, शुद्ध फसवणूक. आपण लिहित असलेल्या गोष्टीत कुणीतरी परस्पर काही पानं लिहून टाकावीत आणि त्यामुळे बदलून गेलेल्या गोष्टीकडे हताशपणे पाहण्याच्या खेरीज आपल्याला काहीच करता येऊ नये तसं झाले. शहरात राहणाऱ्या स्त्रिया चांगल्या प्रकारची इंग्रजी भाषा बोलू शकतात, जसे या उदाहरणात दिलेल्या सुमित्राच्या तोंडचे शब्द आहेत, कारण त्या शिकलेल्या असतात. ग्रामीण भागातील स्त्रिया या जास्त शिकलेल्या नसतात, काही तर शिकलेल्या नसतातही. त्यामुळे त्यांची इंग्रजी भाषाही फार शुद्ध नसते. काही वेळेला तर व्यंगही इथे निर्माण होत असतो.